मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारनं हैदराबाद गॅझेटवरून जीआर काढला, पण या गॅझेटला भुजबळांनी विरोध केलाय आणि सोमवार मंगळवारपर्यंत हायकोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचं भुजबळ म्हणाले। म्हणजेच जीआरची परीक्षा ही कोर्टात होऊ शकते। पाहूयात हा रिपोर्ट। छाती ठोकून सांगतो, पुरे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसणार। कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। न्यायालयात जाणार आहात का? होय। मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आणि सरकारचे मंत्री छगन भुजबळ विरोधात उतरले। उचलून कोणत्याही जाती आरक्षणात टाकण्याचा सरकारला अधिकारच नाही अशी टीका करत भुजबळच सरकारच्याच जीआरच्या विरोधात कोर्टात जाणार आहे। आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। कायदे तज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांना हे सर्व कागदपत्र देऊन या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मतं आम्ही अजमावत आहोत। कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत, कारण आता उद्या एक दोन दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे, तर कोर्टात हायकोर्टात जर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे। कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या, कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही, कारण सरकारी दस्तावेज गॅझेटियर माननीय न्यायदेवता सरकारी दस्तावेज जर असेल, सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्यात धुडकावून लागणार, कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही। आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे, पक्का जी आहे पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच। भुजबळांनी आपला राग उघडपणे जाहीर केला आणि कॅबिनेटच्या बैठकीवरही बहिष्कार टाकत कॅबिनेटला गेलेच नाही। एरवी भुजबळ कॅबिनेटच्या बैठकीला आवर्जून हजर असतात, पण सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेटवरून भुजबळांनी कॅबिनेटच्या बैठकीला जाणं टाळलं आणि मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची वेगळी बैठक बोलावली, ज्यात पुढची रणनीती कशी असेल हे ठरवण्यात आलं। तर भुजबळांच्या विरोधात अजित पवार यांनीही देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली। याआधीही गेल्या वर्षी जरांगेंचं ओबीसीतून आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना भुजबळांनी एल्गार पुकारला होता आणि मंत्रिपदाचाही राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्याचं जाहीर केलं होतं। आता पुन्हा हैदराबाद गॅझेटवरून भुजबळांनी सरकार विरोधातच भूमिका घेत कोर्टात जाण्याची तयारी केली आहे। मला असं वाटतं, काही लोक म्हणतात की हरकती मागवायला पाहिजे होत्या, काही लोक म्हणतात की ते यांना अधिकार आहे का। आता पाहू ना ते सगळं, आता आम्ही विचार करतो। धन्यवाद। अशा पद्धतीचा काही निर्णय होईल असं आपल्याला अपेक्षित होतं? अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती। समजून घ्या, छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे, त्याला सगळं कळतंय। ह्या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला तेव्हा आता ओबीसीची बैठक घेतोय अशी पत्रकारांचं म्हणणं आहे, मला माहीत नाही, पण गेले मराठे आरक्षणात गेले हे 100% आता सिद्ध झालेलं आहे। म्हणजे मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे, असं काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून नाही, जो त्या मला वाटतं तो एक धाडसी निर्णय केला, पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नाही, आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे। आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही, किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याचीच भूमिका सरकारची आहे। तर ओबीसी नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसींसाठीही मंत्रिमंडळाच्या आरक्षण उपसमितीचा निर्णय घेतला। ओबीसी करता उपसमिती मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि
मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे देऊ. दुसरीकडे हैदराबादच्या गॅझेटवरून ओबीसींच्या नेत्यांमध्येही 2 गट पडल्याचं दिसतंय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी GRच पाडला. निषेध असो महाराष्ट्र शासनाच्या या GRचा निषेध असो. तर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं म्हणणं आहे की ओबीसींचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. हा GR संविधान विरोधी आहे, मी बोललोच. आणि या GRद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण, जे बोगस सर्टिफिकेट, बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे लोक ओबीसी मध्ये सर्टिफिकेट काढून घुसखोरी करत होते, त्या घुसखोरांना या GRद्वारे अभय मिळालेलं आहे, रेड कार्पेट मिळालेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण मात्र शासनाच्या संरक्षणात आज उद्ध्वस्त झालेलं आहे. नाही, माझ्या मते तरी मिळालं नाही. त्यांच्या मते काय मिळालं त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही, पण मी जो अभ्यास केला त्याच्यानुसार नवीन काही या शासन निर्णयामध्ये दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही. भुजबळांच्या भूमिकेमुळे एक बाब स्पष्ट झाली आहे की सरकारनं काढलेल्या GR विरोधात हायकोर्टात आव्हान दिलं जाणार आहे. त्यामुळे हायकोर्ट कोणती भूमिका घेईल यावर GR आणि जात प्रमाणपत्रासंदर्भातली पुढची प्रक्रिया ही अवलंबून असेल. छत्रपती संभाजीनगरहून सागर सुरवसे आणि रामू ढाकणेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.